पाणी पुरवठा प्रकल्प रखडला, गावकऱ्यांमध्ये नाराजी, उन्हाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची मागणी। आजेगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली येथे शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोटी रुपयांचा पाणी पुरवठा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता। गावातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणी पुरवठा व्हावा या उद्देशाने या योजनेचे काम सुरू करण्यात आले। मात्र सध्या या योजनेचे काम अर्धवट अवस्थेतच थांबले असल्याने गावात पुन्हा पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला काम वेगाने सुरू झाले होते, परंतु काही महिन्यापासून कामाची गती मंदावली असून अनेक ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम, जोडणी व इतर बांधकामे अपूर्ण अवस्थेत आहेत। त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। गावातील महिलांना व नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असून उन्हाळा जवळ येत असल्याने पाणी टंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। जल जीवन मिशन सारखी महत्त्वाची योजना असूनही काम रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करून गावाला नियमित पाणी पुरवठा सुरू करावा, जेणेकरून नागरिकांची पाण्याची समस्या कायमची दूर होईल। संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। 2 वर्ष झाले इकडे नळ नाही, तर त्या ठेकेदाराला सांगून देते, काहीच करायला तयार नाही। समजे पैसे खाण्याचेच लक्ष नाहीत। जे शेतात विहीर घ्यायची होती गावाच्या पाण्यासाठी, ती विहीर काहीच्या राजकारणाचं काहीतरी त्याला स्वरूप देऊन ती विहीर दातारच्या त्या शेतकऱ्याच्या सांडव्यात घेतली। ती विहीर कोरडी गेली। कोरडी गेल्याच्या बाद दुसरी विहीर घेतो म्हणले, त्या विहिरीचा अजून काय नाही। ती विहीर कधी करणार? त्या विहिरीहून गावात पाईपलाईन कधी आणणार? कधी पाणी येणार? कुठं 3 फूट पाईपलाईनचं दिलेलं आहे, कुठं 2 फूट गावात झालेली आहे। रोड उकरलेले आहेत, त्या लोकांना रोडनं चालता येत नाही, ते रोड अजून रिपेरिंग केले नाहीत। त्याच्या बाद जे बी हे पैसे खाणारे जे ठेकेदार हे लोक आहेत, या गावकऱ्याला याचा जो त्रास आहे ते काहीतरी याच्यावर कारवाई झाली पाहिजे, कुठंतरी हे थांबलं पाहिजे। आणि गावाचं एवढं मोठं जे 3 कोटीचं काम आहे, हे कुठंतरी कोणतरी त्याच्यात लक्ष घालून हे केलं पाहिजे। नाही जर हे असं केलं तर मी गावकऱ्याच्या वतीने सांगतो, याच्यावर आम्ही आंदोलन करू, असा कडक इशारा देऊन सांगतो। आणि यायचं कुठंतरी ते थांबलं पाहिजे भ्रष्टाचार, कारण हे काहीतरी जे खाण्याचे एवढे लक्षणं चालू आहेत यायचे की वारंवार सांगूनही त्या ठेकेदाराला मी स्वतः किती वेळेस फोन केलेला आहे की बाबा पाणी नाही, पाणी नाही। 2 वर्ष झाले आज या गल्लीत पाणी नाही। जलजीवनचं काम पावणे 3 कोटीचे मिळून मिसळून हे। हां मावशी, तुम्हाला कधीपासून या योजनेचा लाभ नाही? 2 वर्ष झाले लाभ नाही आम्हाला। म्हणजे तुम्हाला अजून पाण्याचा लाभच नाही मिळाला नाही का? जशी नवीन पाईपलाईन झाली तशी चालूच नाही पाणी। मजा होता? 2 वर्ष होऊन गेले। 2 वर्ष होऊन गेले, काम पूर्ण अपूर्ण राहिलं। म्हणजे ते काम त्या याच्या एसी पर्यंत झालं? हो, एसी पर्यंत झालं। एसी पर्यंत इकडे पाणीच नाही आम्हाला। इकडे लाभच नाही मिळाला। काम झालं पण पाणी नाही। पाणी नाही। मग तुम्ही काय याबाबत काय इशारा देणार? आम्हाला पाणी पाहिजे। आता उन्हाळा आला, काम करावं का पाणी आणावं का काय करावं? बोरायला पाणी नाही आता। हो ना, आमचा बोर पण ऐकला नाही। हां, नाही झालं तर आम्ही आंदोलन सर्व। माझे नाव रवी चौधरी। गेल्या अनेक दिवसापासून आमच्या इथे जलजीवन मिशनचं काम पूर्ण झालं आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते आमच्या या पूर्ण एरियामध्ये काम पूर्ण झालं असूनसुद्धा आम्हाला जलजीवन मिशनचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आहे। नळं किती दिवसापासून तयार आहेत, पण त्यांना पाणीच नाही आहे। त्यांना अनेक समस्या गावकऱ्यांना येत आहेत। पाणी भरण्याची खूप टंचाई येत आहे, पाण्याची टंचाई येत आहे। उन्हाळा तापलेला आहे तरीसुद्धा पाण्याची थेंबसुद्धा नळाला नाही आहे। अनेक समस्या शेतकऱ्यांना येत आहेत, ऊन तापलेला आहे पण पाणीच नाही आहे।